शहाद्यात शासकीय वसतिगृहात जेवणातून 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. शहादा येथील एका शासकीय वसतिगृहात जेवणातून चक्क 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सर्व बाधित विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची दखल घेतली. जिल्हा शल्य चिकित्सक आणि खासगी डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून युद्ध पातळीवर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. आमदार राजेश पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार सुरू असल्याने पालकांनी अजिबात घाबरून न जाता संयम राखावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. मात्र शासकीय वसतिगृहातील जेवणाच्या दर्जावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहादा आणि नंदुरबार जिल्ह्यातील अशाच प्रत्येक ब्रेकिंग न्यूजच्या थेट अपडेटसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.